होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला. हे प्रसाद लाड. तर अतिशय महत्त्वपूर्ण अशा विषयावरती मी मांडत असताना विरोधी पक्षाच्या लोकांनी त्यामध्ये सभागृहामध्ये त्याच्यावर लिहून द्या. आवाज वाढवून त्या प्रश्नाचं गांभीर्य काढून टाकण्याचा प्रयत्न झाला. मला वाटतं की आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी आहे, त्यांना अभिवादन या सभागृहामध्ये आपण केलं पाहिजे. संसदीय कार्यमंत्री या सभागृहामध्ये आहेत, तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान देण्याची मी विनंती या सभागृहाला करतो आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अद्वितीय क्रांतिकारक प्रखर राष्ट्रभक्त ज्येष्ठ विचारवंत प्रभावी साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात यावा ही नम्र मनापासून विनंती मी आपणास पत्राद्वारे करीत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संपूर्ण जीवन हे राष्ट्रप्रेरणेने तेजस्वी उदाहरण आहे. अल्पवयातच त्यांनी परकीय सत्तेविरुद्ध सशस्त्र क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली. अभिनव भारतसारख्या संघटनांच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला वैचारिक व संघटनात्मक बळ दिले. 1857चे स्वातंत्र्य समर या त्यांच्या ग्रंथाने ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडले आणि स्वातंत्र्याच्या विचाराला नवे अधिष्ठान दिलेले आहे. त्यामुळे त्यांना त्यावेळेला गोंधळ होता साहेब. पटलावर आलं सगळं. पण माझी विनंती आहे की सभागृहामध्ये संसदीय मंत्री आहेत, त्यांनी हा एकमताने ठराव करून माननीय मुख्यमंत्र्यांच्या मते केंद्राला पाठवावा असं निवेदन त्यांनी करावं. नाही, शासनाकडून यासाठी रितसर प्रस्ताव येणे अपेक्षित आहे आणि मग त्या संदर्भामध्ये आपण काय करू की आज सन्माननीय सदस्य प्रसाद लाड यांनी मांडलेल्या प्रस्तावाला आम्ही सगळेजण मिळून तुमच्याकडे पाठवू आणि सभागृहाचा प्रस्ताव म्हणून तुम्ही मांडायला लागेल. यू आर राईट. आणि तर तो वरती जाईल. ठीक आहे प्रसादजी, आपण जी काही प्रोसिजर आहे ती फॉलो करतो. आपण सभापतींना विनंती करू. शासनाने प्रस्ताव आणावा लागेल. हा, शासनाने प्रस्ताव आणावा लागेल. म्हणजेच तुम्ही आणावं लागेल. हा, म्हणजे शासनाचा आमच्या मार्फत. ठीक आहे, आपण ठरवू. ठीक आहे. हो. लक्षवेधी क्रमांक 1 सूचना क्रमांक 427. लक्षवेधी क्रमांक 1